जब जब शमशीरें ताने है माए भवानी, सनन मांधिका उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी। माझी फौज घेऊन माझ्यावरच आला रे शेमण्या। हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा अनाजी पंत, हंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा। का कशाला विषय वाढवता? काय चुके त्यांचं? महाराज म्हणा। हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा। उद्या राजाराम महाराज झाले तर सरसेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घालेन। तू आत्ता शंभूराजांना महाराज म्हण। नाही म्हणणार। अनाजी महात्मा ज्योतिबा फुले का जन्म 11 अप्रैल 1827 में पूना के माली परिवार में हुआ था। 13 ईयर की आयु में उनका विवाह सावित्रीबाई फुले के साथ हो गया। उन्होंने अपने साथ ही सावित्रीबाई को भी पढ़ाया। समाज में इतनी असमानता देख उन्होंने थॉमस पाइने की मानव अधिकारों का पुस्तक पढ़ा। वे सामाजिक न्याय के विचारों से प्रभावित हुए। उन्होंने असमानता खत्म करने के लिए महिला और पिछड़ी जाति के लड़की लड़कियों को पढ़ाया। उन्होंने अपनी पत्नी के साथ मिलकर 1848 में पहला स्कूल लड़कियों के लिए ओपन किया। 24 सितंबर 1873 में सत्यशोधक समाज की स्थापना की। 1863 में बाल हत्या निवारण गृह की स्थापना की। उन्होंने किसानों के लिए भी असूद ऑफ फार्मर की किताब लिखी है। किसानों की गरीबी का उजागर किया है। सावित्रीबाई और ज्योतिबा फुले ने एक विधवा के बेटे को अडॉप्ट किया, उन्हें पढ़ाया, डॉक्टर बनाया और हॉस्पिटल ओपन करके सबकी सेवा भी की है। छत्रपती शिवराय आणि त्यांची राजधानी रायगड यांच्या ओढीनं महात्मा फुले इसवी सन 1869च्या अगोदर रायगडाकडे आकर्षित झाले। शिवरायांविषयी असणाऱ्या नितांत आदरापायी दुर्गम झालेल्या काटेरी जंगलांनी व्यापलेल्या रायगडावर महात्मा फुले गेले। 2-3 दिवस अथक प्रयत्न करून त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली। माझा कुलवाडी भूषण राजा शिव छत्रपतींची हीच ती समाधी। यासाठीच केला होता आतापर्यंतचा अट्टहास। काय दुरावस्था झाल्या माझ्या राजाच्या समाधीची। आपल्याला इथली साफसफाई करायला पाहिजे। होय तू फुलं घेऊन ये पूजेसाठी।
आण तिकडे फुलं. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. रे क्षत्रिय कुला होतोस काय रे कुणबटा? त्या शिवाजीच्या थडक्याचा देव केलास? अरे अरे मी इथला ग्रामजोशी आणि मला सीधा दक्षिणा द्यायची सोडून शिवाजीचा देव केलास? शूद्रांचा राजा तो, त्याची मुंजही झाली नव्हती आणि त्याची पूजा करतोस? त्यांच्या जीवावर पेशव्यांनी राज्य केले, अशा शिव छत्रपतींची पूजा तू उधळून लावलीस? अरे ज्यांच्या घामावर पेशवाई पोचली तोच आता तुम्हा भटा बाडग्यांना शूद्र वाटायला लागलाय. होता आमचा राजा कुळवाडी भूषण, होता आमचा राजा क्षत्रिय कुलावतांस. कुळवाडी भूषण क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराज की जय. तथागताची वाणी ज्योतिबाची गाणी, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी मार्च 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जय शिवराय अशा घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेऊन केली. बेळगाव येथे शिवरायांच्या 300व्या जन्मशताब्दी निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जय शिवराय लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत. ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राह्मणवादी लोकांनी नाकारला होता, तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला. बाबासाहेब म्हणतात, संविधान लिहितेवेळी मला जास्त त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवरायांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभे होते, म्हणूनच मी संविधान लिहू शकलो. बाबासाहेबांची शिवरायांवर खूप आस्था होती, पण आज आपण काय करून ठेवलंय? बाबासाहेबांना व शिवरायांना फक्त एका जातीपुरती मर्यादित. अरे खूप वाईट वाटते तेव्हा जेव्हा लोक महाराजांना रयतेचे राजे न म्हणता हिंदूंचे राजे म्हणतात. महाराज एका जातीपुरते नाही लढले रे, या स्वराज्याच्या मातीसाठी लढले, या रयतेसाठी लढले. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक तवदार तळ्यावर, एक त्या बाजू शोषणच्या तुला दिसत नाहीये मी? शिव शिव शिव. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहे, किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहे? कशासाठी? या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. होऊ नको सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. होऊ नको द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुला लाचार म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील.
तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. तू हो रमाई त्या भीमबाची, लोक तुला 9 कोटीची माता रमाई म्हणतील. क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम, क्रांतीचा नारा हा जय भीम, आमचा किनारा हा जय भीम, बोले दरारा हा वैर्य इशारा हा. प्लीज मेरे दीदी की इज्जत बचा, प्लीज. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. ए छोड़ उसको. चल निकल यहाँ से. मैंने कहा ना छोड़ उसको. मैंने कहा ना निकल. मैंने कहा ना छोड़ उसको. मी आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं. त्यांनी 1950 साली घटना निर्माण करत असताना सांगितलं होतं की मराठा समाजाला देखील आरक्षण दिलं पाहिजे. परंतु आमच्यातलीच काही पुढारी मंडळी जी अत्यंत खानदानी गडगंज होती, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली होती, त्यांनी मूर्खपणे जाऊन सांगितलं बाबासाहेबांना, बाबासाहेब आम्हाला आरक्षण नको, आणि त्याचे परिणाम आज आम्हाला सर्व मराठा समाजाच्या तरुण मुलांना भोगावे लागतात. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा विचार केला होता, तो विचार आमच्या मराठा समाजातल्या काही मुठभर लोकांना जमला नाही. माझ्या भीमराया पुढारी बोलते का, माझ्या भीमराया पुढारी बोलते का. आता पुढारी बोलेल का, दादा पुढारी बोलेल का, आता पुढारी बोलेल का, दादा पुढारी बोलेल का. I love you, and I trust you, and I love you, and I love you. मागे तुझी एकदा माझ्या उशाला, माझ्या राजार माझ्या शिवबार, माझ्या राजार माझ्या शिवबार. नुसत्या बसू नका. माझ्या भीमाच्या नावानं, हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं पुस्तक वाचा. माझ्या भीमाच्या नावानं, माझ्या भीमाच्या नावानं, माझ्या भीमाच्या नावानं. काकी आल्या होत्या. अगं मग थांबून घ्यायचं मुक्कामी. माझी भेट झाली असती ना. वय म्हणलं बी त्यांना, पण म्हणल्यानंतर आणि तुम्हाला तर माहितीये काकी कशा आहेत, एकदा नाही म्हणलं की नाही. माझ्या म्हणजे माझ्या काकींच्या मनात असं होतं का, नवीन घरात एखादा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला पाहिजे. तुझ्या मनाप्रमाणे जर का गोष्टी व्हायच्या असतील तर माझी एक अट आहे.
या कार्यक्रमामध्ये कुठलाही धार्मिक विधी होणार नाही, कुठलाही. आणि जमलेल्या बायकांना भेटवस्तू म्हणून अंकलिपी द्यायची. अंकलिपी? हो. कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण बायकांपर्यंत शिक्षण पोचणं गरजेचं आहे. हा चालेल. मी मोठी बाईला सांगते तुम्ही राजी झालात म्हणून. आणि दूध ठेवले ते पिऊन घ्या. जोपर्यंत या देशातील बायका धार्मिक कर्मकांडांच्या अधीन आहेत तोपर्यंत इथे सामाजिक सुधारणा शक्य नाही. मन शुद्ध है तन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध है, मन शुद्ध है तन बुद्ध है, तन शुद्ध है मन बुद्ध. गवला तारा तिमी रारा सरसाची बाजीराजा. उत्तमङ्गेन वन्देह धम्मचतुरिदम्बरम्, धम्मो यो कलितो दोषो. घनसारपदित्ते दीपेन तमजंसिना, त्रिलोकदीपं सम्पूतं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना, सुगन्धीनाहं गन्धेन पूजयामि तथागतम्, पूजयामि तथागतम्. ना बाइबल से चलेगा, ना कुरान से चलेगा, ना गीता से चलेगा, ना कुरान से चलेगा. हिंदुस्तान साला किसी के बाप की जागीर नहीं. चलेगा तो सिर्फ संविधान से चलेगा. संविधान. सम्मान के बदले जान दे तो नहीं होगा.